देशाला विकास हवा की विनाश हे ठरवण्याची ही निवडणूक आहे। भारताला विकसित बनवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करून विकासाचे भागीदार व्हा, असं आवाहन भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं। लक्षतीर्थ इथं झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची गुरुवारी लक्षतीर्थ परिसरात जाहीर सभा झाली। या सभेला भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ शौमिका महाडिक, शिवसेना शहर उपाध्यक्ष रमेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी चित्रा वाघ आणि शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी निघाली। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावा, असं आवाहन शिवानी पाटील यांनी केलं। देशाला विनाश हवा की विकास हे ठरवणारी ही निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात अफाट विकास कामं केली। देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला। कृषी सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना, आत्मनिर्भर भारत, लखपती दीदी अशा योजनांमुळे भारतीयांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद संपवण्याचं काम केलंय, असं भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितलं। देशाला विकासाची दिशा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करावं, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं। ही देशाची निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश सुरक्षित आणि कणखर बनलाय। त्यामुळे संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असेल, असं भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या। यावेळी रवी पवार, दत्तात्रय म्हसवेकर, बालाजी चौगुले यांनीही मनोगत व्यक्त करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी राधिका पारखे, इक्बाल हकीम, ऋषिकेश सुतार, प्रथमेश मोरे, वैशाली उगवे, अश्विनी पाटील, राधिका पाटील, तुषार पाटील, रोहन रेडेकर, मंदार शिंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते।